शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करावा अशा मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येते। या आंदोलनामध्ये आपण पाहतोय की भाजीपाला हातामध्ये घेऊन सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर कांद्याची माळ आहे ती घालून सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलं जाते। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलनाची हाक दिलेली होती, भाजीपाला घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहे, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की गेले महिना दीड महिना झाला बच्चू भाऊ आंदोलन करत आहे 7/12 कोरा करण्यासाठी, पण हे गाजर सरकार फक्त गाजरच दाखवत आहे, पण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करत नाहीये। त्यामुळे आम्ही आज कांद्याची माळ भाजी घेऊन सगळे भाजी तरकारी घेऊन आम्ही रोडला उतरलोय। जोपर्यंत आमचे शेतकऱ्यांचं 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच आंदोलन आमचे चालू राहणार। तुम्ही पण उतरलाय आंदोलनामध्ये, काय मागणी घेऊन? आमची दिव्यांग संदर्भात मागणी आहे। दिव्यांगांना 6,000 पेन्शन झालीच पाहिजे, दिव्यांगांना घरकुल मिळालंच पाहिजे, कारण दिव्यांगांचे 100% दिव्यांगांचे खूप हाल होत आहेत। शेतमालाला भाव नाहीये, परत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत। तर सरकारने याकडे जातीने लक्ष द्यावं, काळजीने लक्ष द्यावं अशी आमची खूप इच्छा आहे। मागण्या पूर्ण होतील का? याआधी सुद्धा बच्चू कडू यांनी केलेलं होतं, तेव्हा आश्वासन दिलेलं होतं, पण अजूनही पूर्तता झाली नाही झाल्या तरी आम्हाला माहित आहे की आमचा नेता इतका खंबीर आहे आणि ते मागण्या आम्ही करूनच मागू। या भाजीपाल्याला या शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे आणि दिव्यांगांना हे जे 1000 रुपये वाढवले, फक्त 1000 ते दिव्यांग संतुष्ट नाही आहेत, त्यांची आणखी पगार वाढ झाली पाहिजे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की हा जो 7/12 कोरा झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या आणि त्याचबरोबर दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन प्रहार संघटनेकडून आज आंदोलन करण्यात येते। राज्यभरामध्ये या आंदोलनाची हाक दिलेली आहे। अनेक संघटना, राजकीय पक्ष यांचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यामुळे पुण्यातील डेक्कन भागातील जो गुडलक चौक आहे, या गुडलक चौकामध्ये हे सगळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, ते एका वेगळ्या पद्धतीने आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 लवकरात लवकर कोरा करावा ही मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पुण्यातून शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय, पुण्यामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत, चक्काजाम आंदोलन करत आहेत, गाड्या रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, मात्र पोलिसांकडून मध्यस्थी कार्यकर्त्यांना या ठिकाणी बाजूला केलं जाते। पोलीस या ठिकाणी दाखल आहेत। शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। तर अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन, पुण्यातील आपण हे दृश्य पाहतोय, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात, चक्काजाम आंदोलन करतायत। शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं हे चक्काजाम आंदोलन संपूर्ण राज्यभर सुरू आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा 7/12 कोरा करावा, तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। बच्चू कडू यांनी आंदोलनासाठी आवाहन केलं होतं आणि आपण या ठिकाणी पाहतोय वाहतूक कोंडी झालेली आहे, चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।